नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती 2023 बद्दल एक अपडेट आली आहे। तर जे नियुक्तीपत्र मिळण्यात येणार आहे मुलांना, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहे, तर ते नियुक्तीपत्रे आता 26 जानेवारीपर्यंत मिळणार असे तलाठी भरती यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे। तर त्याच्याबद्दल एक अपडेट आली आहे, तर ती अपडेट आता आपण बघूया। तर बघा, रेव्हेन्यू डिपार्टमेंट गव्हर्नमेंट यांच्याकडून तलाठी निवड यादी आठवड्याभरात, याद्यांचे काम अंतिम टप्प्यात, 26 जानेवारीला नियुक्तीपत्रे मिळण्याची शक्यता। तर रेव्हेन्यू डिपार्टमेंट यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की तलाठी भरतीची जी यादी आहे ती या आठवड्यामध्ये लागण्याचे चान्सेस आहे, आणि ज्या यादी आहे ते अंतिम टप्प्यामध्ये काम सुरू आहे, आणि 26 जानेवारीला नियुक्तीपत्रे मिळण्याचे सुद्धा चान्सेस दिलेले आहे। न्यूजमध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की तलाठी निवड यादी आठवड्याभरात आणि याद्यांचे काम अंतिम टप्प्यात, तर 26 जानेवारीला जी आहे ती नियुक्ती मिळणार आहे विद्यार्थ्यांना। तर बघा, तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवड्याभरात जिल्हास्तरीय निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे। जात संवर्गनिहाय व जिल्ह्यातील रिक्त पदानुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। त्यामुळे तलाठी पदाकडे आस लावून बसलेल्या तरुणांना लवकर नियुक्तीपत्रे मिळू शकतील। तर येत्या 26 जानेवारीला ही नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिली आहे। म्हणजे जे नियुक्तीपत्र आहे ते आपल्याला 26 जानेवारीला मिळण्याचे चान्सेस आहे असे तलाठी भरती यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे, आणि ज्या याद्या बनत आहे त्याचे जे काम आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे असे सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। तर टोटल जे विद्यार्थी होते ते बघा, 11.5 लाखापेक्षा अधिक उमेदवार तलाठी भरतीचा अर्ज भरला होता, आणि त्यामधून 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे, आणि 4,466 जागासाठी 10,41,713 एवढे अर्ज प्राप्त झाले होते। आणि बघा, रिक्त पदे भरताना जात संवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे। हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून त्यावर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे। ही यादी केवळ 23 जिल्ह्यासाठीच असेल। या आठवड्याभरात ही निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हास्तरीय जाहीर करण्यात येणार आहे असे भूमी अभिलेख सरिता नरके यांनी सांगितले आहे। म्हणजे तर 26 जानेवारीपर्यंत नियुक्तीपत्रे मिळू शकते असे रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजे तलाठी भरती यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे। तर येत्या काही दिवसांमध्ये तलाठी भरतीचे जे नियुक्तीपत्र आहे ते मिळण्याचे चान्सेस आहेत। तर तलाठी भरतीबद्दल येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये नवीन अपडेट येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे।